नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुनी ही हृदयस्पर्शी कादंबरी. आज या हृदयस्पर्शी कादंबरीचा 15वा भाग श्रोते हो तुम्ही ऐकणार आहात. अर्थात हा या कादंबरीचा शेवटचा भाग आहे. देवकी विचारांच्या गर्दीत हरवलेली, निश्चित पडून. माझी मनवा, माझी नातवंड आली. त्यांचं येणं म्हणजे माझ्या घरभर फुलांचे झेले पसरणं. आनंदानं दाराशी येऊन ओठंगून उभं राहणं आणि मी त्यांचं दोन्ही हात पसरून मनापासनं स्वागत करणं. हल्ली भोवताली दुःखानं वेदनांचं एवढं रान माजलंय, त्यामुळे दाराशी आणि घरात आलेला आनंद माझ्यापर्यंत पोचूच शकत नाही. देवकी, हा ज्यूस घे बरं. महेश वाटी चमचा घेऊन देवकीच्या कॉटपाशी उभे होते. देवकी एक नाही का दोन नाही. कुशीवर झोपलेल्या देवकीचं तोंड सरळ करून त्यांनी चमचाभर ज्यूस तिच्या तोंडात घातला, पण तिला तो गिळता येईना. ओठांच्या कडातून ज्यूस खाली ओघळला. महेशनं ती ओल रुमालानं पुसून काढली. पुन्हा मनवा मनात भिरभिरली आणि देवकीच्या मनात आलं, मुलीच्या आईच्या नात्यात दुरावा असू शकतो, अंतर असू शकत नाही. पण आता साऱ्या नात्यांमध्ये अंतर पडत चाललंय. वाटतंय महेशपासून आपल्याला कुणीतरी दूर दूर ओढत नेतंय, खूप दूर, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. वाटलं देवकीला महेशनी पूर्वीसारखं आपल्याला कवेत घ्यावं, मानेवर हनवटी घासावी, दाढीची खुंट रुतवावीत, मग अंगभर रोमांचच रोमांच. मग आपण गर्रकन वळावं, त्याच्या कुशीत शिरावं आणि विरघळूनच जावं, दुधातल्या साखरेसारखं. जाण्यापूर्वी एकदा, फक्त एकदा तसं घडावं. आपण कोणाशी कधी वाईट वागलो का? अनेकदा आपण महेशशी तोडून वागलो, पण चांगलं सुद्धा वागलोच ना. मग आनंदी आठवली. हॉस्पिटलमधली कॅन्सरग्रस्त मुलं, अर्चना, डॉक्टर ऋतुजा, आपल्याला सगळ्यांनी प्रेम दिलं. जाताना ही प्रेमाची शिदोरी संगती आहे. आपण त्यांना फारसं काही देऊ शकलो नाही, ही खंत आहे. आपल्या हाती वेळ कमी होता का? चिमण्या चिवचिवत होत्या अंगणात खिडकीपाशी आणि देवकीच्या आत बिहेवियर ऑडिट सुरू होतं. शक्य तेवढ्या रिलेशनशिप जपल्या आपण. नणंदा होत्या तेव्हा त्यांच्याशी असलेलं नातं, चांगल्या बिहेवियरमध्ये बऱ्याच गोष्टी काउंट होत होत्या. पण बरंचसं राहून गेलं. बरंच काय, खूप काही राहून गेल्याची खंत मनभर. एकदा विलास भाऊजींशी समजूतदारपणे बोलायचं होतं. इतरांशी चांगले वागता, थोडं अर्चनाशीही चांगलं वागून बघा, म्हणायचं होतं त्यांना. अनेक अंगठ्या, अनेक कानातली, काही दागिने लॉकरमध्ये होते, पण काही घरी होते. हे दागिने, सुंदर सुंदर अंगठ्या, कानातली मला मनवाला द्यायची होती. दागिन्यांच्या डब्या बटव्यात आणि बटवा माझ्या गादीखाली. मनवा आली तेव्हा मी आबोली. कमीत कमी महेशला तरी सांगून ठेवायला हवं होतं ना मी. माझी लेक आली आणि रिकाम्या हातानं गेली. तेवढ्यात फोन वाजला. फोन जावयाचा होता, अनुरागचा.
माझ्या प्रकृतीच्या चौकशीसाठी फोन. आता चौकशी करण्यासारखं काही नाही आहे म्हणावं. पोटात पाणीसुद्धा जात नाही. ही कुडी किती दिवस तग धरेल? आयुष्य गोठायला लागलंय. घराचं दार बंद केलं की आत आपण विश्रांती घेऊ शकतो आणि वाणीचं दार बंद केलं की मनाला विश्रांती मिळते. माझं मन अशांत आहे. इथे तिथे अडकतंय ते घरात. महेशमध्ये जीव अडकलाय. संसार अपूर्ण वाटतोय. एवढ्या लवकर खेळ संपुष्टात आला. आयुष्याची उतरण दोघांना मिळून करायची होती. राहिलं. पुढे दिवाळी आहे. देवांसाठी नवीन कपडे घ्यायचेत. जमलेल्या साईचं लोणी करायचं आहे. दुधावर झाकण ठेवलं का नाही कुणास ठाऊक. एका वाढदिवसाला महेशने आणलेले मोत्यांचे कानातले माझ्या आवडीचे, कपाटाच्या आतल्या कप्प्यात आहेत ते. आणि सोन्याचा मणी तो एका डबीत ठेवलाय. दिसेल का महेशला तो? लागेल ना मला तो शेवटी. अंगणात काढल्या जाणाऱ्या माझ्या सुंदर रांगोळ्या, रांगोळीचे सुंदर सुरेख रंग, पण ते उडाले हल्ली. साहेब, पोळ्यावाल्या बाईंचा आवाज आला. हां बोला बाई. साहेब, रांगोळी काढली अंगणात. हां ठीक आहे. या पोळ्यावाल्या बाई माझ्या तब्येतीपासून रोज रांगोळी काढतात. मग आज काय? कुणाच्या स्वागताची तयारी? मृत्यूच्या? बाईंना 2-4 साड्या द्यायच्या होत्या कपाटातल्या. महेशबरोबर पत्ते खेळायचे. खूप दिवसात पत्ते खेळलेलो नाही. मिथूनशी बोलायचं राहिलं. सुनबाईला काही दागिने द्यायचेत. आता काय आणि कशी वाटणी करतील कुणाला माहिती. लवकुशला टबात बसवून आंघोळ घालायची राहिली आणि मनवाच्या आवडीचे कढी गोळे. पुन्हा फिरून मन महेशपाशी थांबायचं. दोघं मिळून मिथूनकडे जायचं होतं. राहिलं. नातवंडांना गोष्टी गाणी म्हणून झोपवायचं होतं. जेवण झाल्यानंतर फार पूर्वी महेश वेडा तयार करायचे. पानांचा, विलायची घातलेला, लवंग टोचलेला. तसा विडा चघळायचा आहे मला निवांत. मी अशी कित्येक वर्षांपासून खाटेवर, पण माझ्या घराचं घरपण जपणाऱ्या, घरातल्या कर्त्या बाईसारखं वावरणाऱ्या माझ्या बाया, स्वयंपाकीण बाई आणि वरकामाची बाई यांचे एकदा मनापासून आभार मानायचे होते. गेलं राहून ते. एकदा माझ्या कानातल्या कुड्या दिसेनात. सोन्याचे मणी तारेत गुंफून केलेल्या त्या कुड्या माझ्या आवडीच्या. सारखं वाटत होतं की आपण त्या ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवल्या आहेत. खूप शोधलं, खूप शोधलं, 3-3दा शोधलं. सगळं सामान खालीवर करून बघितलं, पण त्या दिसेच ना. बेडरूम 2दा झाडून काढली, पण नाही दिसल्या. मी बेचैन. कुड्या मनातनं हटता हटेनात. कोणी घरी आलं होतं का असा विचार करायला लागले, पण बेडरूममध्ये कामवाल्या बाईशिवाय कोणीच आलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी शेवंता कामावर आली. मी तिला चांगलं झापलं, कुड्यांबद्दल विचारलं. ती मुलांची शपथ घेत होती, रडत होती, पण कुड्या तिनेच घेतल्या हा माझा समज पक्का. तिने मात्र माझं काम सोडलं नाही आणि मी सुद्धा तिला सोडलं नाही. महिन्याभराने कपाट आवरताना आतल्या कप्प्यात दिसली कुड्यांची डबी. खजील झाले की मी. शेवंतावर आपण आळ घेतला याबद्दल गिल्टीही वाटलं, पण कुड्या मिळाल्या हे काही मी तिला तेव्हा सांगितलं नाही, आत्ताही सांगितलेलं नाही. पण अजून ती माझ्याकडे काम करते. कधी सुतळीचा तोडा गेला नाही. कुड्या मिळाल्या हे न सांगणं माझी चूक होती.
आता ती चूक कबूल नाही करता येत, वेळ निघून गेली. या सगळ्या गोष्टींचं ओझं आलंय मनावर. मिथून आलाच नाही. मनवा आली ती मी मुकी झाल्यावर. मिथूनला मनवाला जवळ घ्यावंसं वाटतंय. पोरं मोठी झाली तशी दूरच गेली, मनापासून सुद्धा दूर गेली. अधूनमधून मलाही फोनवरनं मुलांची जवळीक साधता आली असती, पण नाही साधली. ही खंत आता सोबतीला आहे. खरंच आहे. मुलं चुकली, पण मी आई होते ना, मी का चुकले? मुलं मोठी झाली की त्यांनाही कधीतरी आईची आई व्हावं ना. नाही झाली. ते चुकले, पण मी तरी कुठे बरोबर होते? मिथूनच्या मुलाला फक्त फोटोतच पाहिलं. एकदा तरी त्याला जवळ घ्यायचं होतं, त्याचा जावळ गंध हुंगायचा होता. राहूनच गेलं सगळं. त्याच्यासाठी करून ठेवलेला गोफ, अंगठी, मनगट्या तशाच आहेत. हे देतील का त्याला? एकदा तरी मुलांनी एकत्र यायला हवं होतं. दिवाळीत सगळ्यांनी मिळून एकत्र दिवाळी साजरी करायची खूप इच्छा होती. मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंड, घरात फराळाची रेलचेल, आंब्याचं हिरवं तोरण लागलेलं दार, सुंदर रांगोळीने सजलेलं अंगण आणि जिकडे तिकडे उजळलेल्या पणत्या. पण आता सगळं अशक्य. आता माझी वाट सुनी आहे, गजबजलेपणा नाही आहे. नाही म्हणायला पाहुण्यांनी घर गजबजेल मी गेल्यावर. म्हणतात जगताना प्रत्येक क्षण आनंदाने जगावा. कसं शक्य आहे? परिस्थितीचे चटके सहन करताना आणि वेदनेचे घोट घेताना चेहरा हसरा राहीलच कसा? चालताना वारंवार पायात काटे मोडत असली तर आनंद कसा होईल? आतले सल कसे उपटून फेकायचे? कसं निर्विकार व्हायचं? परमेश्वराने एवढं मोठं आयुष्य दिलं, 60 तर नक्कीच झाली, पण बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. वाटतं मस्तपैकी रफीची, लताची गाणी एकटीनं बसून मनसोक्त ऐकावीत. काश्मीरला जायचं राहून गेलं. तिथलं गार्डन म्हणजे जिकडे तिकडे पसरलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या सुंदर सुंदर गालिच्यासारखं. झेलममध्ये पाय बुडवायचे होते, सिंधूचं पाणी ओंजळीत घ्यायचं होतं. आता कधी? खूप आधी कधीतरी विदा सावरकरांची पुस्तकं वाचली होती, तेव्हापासनं अंदमानाचं अट्रॅक्शन. चेन्नईवरून पोर्ट ब्लेअरपर्यंत विमानाने जायचं होतं. खाली निळा समुद्र, समुद्राच्या कितीतरी वर ढग आणि त्या ढगांवरती माझं विमान. विमानाची सफर तर राहूनच गेली. रॉस बे, नॉर्थ बे बघायचं होतं. तिथला सुंदर निळा स्वच्छ रत्नाकर आणि त्या रत्नाकराच्या पोटात दडलेले ते अप्रतिम कोरल्स. सेल्युलर जेलमध्ये जायचं होतं. सावरकरांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या त्या कोठडीत नतमस्तक व्हायचं होतं एकदा, फक्त एकदा. गोल्डन शॉवर ट्री खाली उभं राहायचं होतं, त्याला न्याहाळायचं होतं. पिवळ्या सुंदर नाजूक फुलांची झुमरं टांगलेला बहावा, अमलताज एकदा भेटायचंय रे तुला. आणि तुझं ते ऐश्वर, तुझं लावण्य साठवून घ्यायचं आहे काळजात. अंगणातला पिवळा लाल गुलाब फुलला असेल का? गाऊन वर सरकलेला, पायावर पांघरूण नाही, तोंडातून लाळ गळत होती आणि देवकी असहाय्यपणे कॉटवर पडून होती. काही असो, या दुखण्यानं जीवनाकडे बघायची एक नवीन दृष्टी दिली. हे दुखणं उलटण्यापूर्वी मनात ठरवलं होतं की यावर्षी दिवाळीपूर्वी घराला पेंट मारायचा.
पांढरा किंचित ॲश कलर, दारं खिडक्यांना काळसर ब्राऊन. यांना मी तसं म्हणाले सुद्धा. तर म्हणाले, अमेरिकेच्या प्रेसिडेंटचं व्हाईट हाऊस बनवायचं आहे का? त्या घरात मग सगळ्यांनी मिळून दिवाळी, नात्यांची आरासच मांडायची होती घरात. मैत्रिणींचं गेट टुगेदर करून मैत्रीच्या नात्यांची मैफल साजरी करायची होती. हे कधीचं मनात. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला परमनंट हवी असते. घर, शेतीवाडी, जॉब, घरातल्या वस्तू, किती त्याचा मोह. पण जगताना आपण हे विसरतो की आपलं लाईफच टेम्पररी आहे. महेशनी मला सुख दिलं, आनंद दिला. मी मात्र कमी पडले. मी दिलं ते रितेपण, मनस्ताप, चिडचिड. झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी तरी जगायचं आहे. आणखीन थोडंच. मी काही मोठी लेखिका नाही की माझ्या लिखाणानं कोणी प्रभावित व्हावं, की माझ्यानंतर माझे विचार पुस्तक रूपानं करावेत. मी काही गायिका नाही, लोक माझं गाणं, माझे सूर आठवतील. पण यांना एक सांगायचं राहिलं. माझी काही पेंटिंग्ज वृद्धाश्रमाला डोनेट करून टाका. तिथल्या भिंतीवर लागलेली माझी पेंटिंग्ज येणारे जाणारे बघतील. कुणाचं हे पेंटिंग असं विचारतील. माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. तिथे माझ्यातली मी उरेन. पण एक सांगायचं राहिलं, मी अजूनही आहे. मग माझी वाचा का गेली आहे? माझं बोलणं नियतीला मंजूर नव्हतं का? वृद्धाश्रमाबरोबर आनंदी आठवली. मोठी झाली असेल, मनभर आनंदी. महेश कोणाशी तरी बोलताय. त्यांच्या बोलण्याचा आवाज येतोय. सॉरी, थँक्स हे शब्द माझ्यापाशीच राहिले. वाटतं महेशनी माझ्याजवळ येऊन बसावं, माझा हात हातात घ्यावा, पक्का सुटू नये असा. काही द्यायचं होतं, काही करायचं होतं, थोडं चांगलं वागायचं होतं. राहूनच गेलं. देवकीच्या आत आठवणींचा सैलाब, मन सैरभैर. कुणीतरी पहिलं तीरावरनं साद घालतंय. देवकी, आवर तुझ्या आठवणींचा चंद्रोत्सव, वेळ झाली आहे. कोण म्हणालं असं? देवघरातला गोपाळकृष्ण. सगळ्यात अडकलेलं मन, सगळ्या पाशात गुरफटलेली मी. कुणीतरी ओढतंय मला. माझी दमछाक, जगण्याची धडपड, जगण्याचा आकांत आणि जगण्या मरण्यातली सीमारेषा दाखवणारा श्वास थांबलाच की शेवटी. देवकी संपली. देऊ पाणी घे थोडं. महेश वाटी चमचा घेऊन कॉटपाशी उभे. त्यांचं लक्ष त्यांच्या देऊकडे. श्वासाची गती थांबली होती. कधी? केव्हा? मी तर इथेच होतो आसपास. महेश क्षणभर अवाक झाले. चमचाभर पाणी त्यांनी देवकीला सरळ करून तिच्या तोंडात घातलं. ते सरळ आत. वाटायचं महेशना की हा मृत्यूचा क्षण लांबावा, खूप लांबावा. त्यांच्या मनात आलं, आत्ताच हा क्षण देवकीच्या मुक्ततेचा आणि माझ्या रिक्ततेचा, आयुष्यातल्या भयान शांततेचा. आणि महेशनी स्वतःला पार बांधूनच काढलं, आतून. कपाटातून फुलाफुलांची चादर बाहेर काढली. देवकीला खाली सतरंजीवर झोपवलं. तिची ती आवडती फुलाफुलांची चादर पांघरली. उशाशी दिवा लावला. बाहेरून येऊन अंगणातला उमललेला लाल पिवळा गुलाब बघितला. ती दोन्ही फुलं तोडून त्यांनी देवकीपाशी ठेवली. फोन उचलला. अर्चना विकासला कळवलं. इतरांना, नातेवाईकांना कळवलं.
ऋतुजाला कळवलं आणि नंतर सावकाश मिथून मनवाचा नंबर डायल करायला सुरुवात केली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एक अतिशय हृदयस्पर्शी कादंबरी, गेले द्यायचे राहुनी. ही कादंबरी लिहिली होती विजया ब्राह्मणकर यांनी. ही कादंबरी पूर्ण कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कादंबरी शेअर जरूर करा. आणि तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. आत्तावरती साहित्य पंढरीचा जो लोगो दिसतो या लोगोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. श्रोते हो, भेटूयात पुन्हा अशाच उत्तम लेखक लेखिकेच्या अप्रतिम अशा कादंबरीबरोबर. नमस्कार.